नमस्कार मित्रांनो, सकाळचे वाजले 8. तर आपण जाणून घेऊ दुपारी आणि दुपारनंतरचा हवामान अपडेट. छोटीशी अपडेट आहे मित्रांनो. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा, नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. तर मित्रांनो, आपण बघू शकतो स्क्रीनवर अमरावती, नागपूर, शेगाव ह्या पट्ट्यामध्ये मित्रांनो आपल्याला हलका ते मध्यम पाऊस बघायला मिळू शकतो दुपारच्या सुमारात. तसं मित्रांनो, अमरावतीच्या उत्तरे भागात आपल्याला जोरदार ते अधूनमधून रिमझिम पाऊस बघायला मिळू शकतो. तसं मित्रांनो, गोंदियाच्या आसपासच्या संपूर्ण परिसरामध्ये आपल्याला रिमझिम पाऊस, तर कुठे कुठे भाग बदलत हलका पाऊस पडण्याची शक्यता आहे. तसं मित्रांनो, उत्तर महाराष्ट्र बघितलं, जळगाव, नंदुरबार, धुळे, मालेगाव ह्या भागात मित्रांनो आपल्याला तुरळक भागामध्ये रिमझिम पावसाची शक्यता आहे. अधूनमधून तर सूर्यदर्शन देखील आपल्याला बघायला मिळू शकते. तसं मित्रांनो, नाशिक, पालघर, नाशिकच्या संपूर्ण भागात मित्रांनो आपल्याला रिमझिम पाऊस, तर अधूनमधून मध्यम स्वरूपाचा पाऊस बघायला मिळू शकतो. मुंबई, पुणे ह्या भागात मित्रांनो हलक्या पावसाची शक्यता आहे. श्री छत्रपती संभाजीनगरच्या भागात मित्रांनो पूर्वीच्या भागात हलका पावसाची शक्यता आहे. तसं मित्रांनो, पश्चिमी भागामध्ये आपल्याला ढगाळ वातावरण बघायला मिळेल, तर अधूनमधून रिमझिम पावसाची शक्यता आहे. तसं मित्रांनो, अहिल्यानगरच्या आसपासच्या संपूर्ण परिसरामध्ये आपल्याला रिमझिम पाऊस, तर अधूनमधून जोरदार पाऊस बघायला मिळू शकतो. तसं मित्रांनो, साताऱ्याच्या पश्चिमी भागामध्ये आपल्याला मध्यम तर हलका पावसाची शक्यता आहे. घाटमाथ्याच्या भागात जर बघितलं मित्रांनो, कोकण किनारपट्टीवर तर हलक्या पावसाची शक्यता आहे. अधूनमधून जोरदार पाऊस देखील बघायला मिळू शकतो. तसं मित्रांनो, सांगलीच्या पूर्ण परिसरामध्ये आपल्याला रिमझिम पाऊस बघायला मिळेल. तसं सोलापूर, पंढरपूर, तुळजापूर या भागात मित्रांनो आपल्याला मध्यम तर जोरदार पाऊस पडण्याची शक्यता आहे आज दुपारच्या सुमारात. तर मित्रांनो, इकडे जर बघितलं नांदेडच्या भागात, तर नांदेडच्या आसपासच्या परिसरामध्ये आपल्याला ढगाळ वातावरण बघायला मिळेल, तर कुठे कुठे आपल्याला सूर्यदर्शन देखील बघायला मिळू शकते. तसं मित्रांनो, फारसा जोर पावसाचा दिसत नाही, कमी झालेला आहे. मित्रांनो, पावसाचा जोर थोडासा वसरलेला आहे महाराष्ट्रात. येणाऱ्या काही 2-3 दिवसामध्ये आपल्याला पावसाचं वातावरण थोडंसं वाढलेलं दिसेल. भाग बदलत पाऊस पडतोय मित्रांनो, कुठे हलका तर कुठे जोरदार पाऊस पडत आहे. इकडे जर बघितलं मित्रांनो, पुण्याच्या पूर्व परिसरामध्ये आपल्याला रिमझिम पाऊस बघायला मिळू शकतो. तसं मित्रांनो, संध्याकाळच्या सुमारास जर बघितलं तर मित्रांनो, संध्याकाळच्या वेळेस थोडा वातावरणात बदल झालेला दिसत आहे. तसं नागपूरच्या परिसरामध्ये आपल्याला जोरदार ते मध्यम स्वरूपाचा पाऊस बघायला मिळू शकतो संध्याकाळच्या दरम्यान. तर मित्रांनो, सोलापूर, कोल्हापूर ह्या भागात देखील आपल्याला संध्याकाळच्या वेळेस जोरदार तर भाग बदलत आपल्याला रिमझिम पाऊस बघायला मिळू शकतो. तसं मित्रांनो, नांदेडच्या आसपासच्या काही परिसरामध्ये आपल्याला रिमझिम पाऊस पडण्याची शक्यता संध्याकाळच्या सुमारात आहे. छोटीशी अपडेट होती मित्रांनो. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा, नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.